तेच पुणे महानगरपालिकेचं आहे, तेच परिषदेत आहे, तेच फलटणच्या पंचायत समिती सभापती पदाबाबत घडलं. किती उदाहरणं द्यायची. स्वतः विखे पाटलांच्या घराण्यामध्ये ओबीसीचा दाखला काढून ओबीसीचं पद राखलं जातं. आता मग या राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील आणि मग त्यांचे विठ्ठलराव विखे पाटील एवढ्या मोठ्या सहकारामध्ये काम असलेल्या माणसाच्या घरातला माणूस जर ओबीसीचा दाखला काढून जर निवडणुकीमध्ये लाभ घेत असेल तर मूळ ओबीसी, सामाजिक दृष्ट्या मागास ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल? कसं राहिलंय ओबीसीचं आरक्षण? कोण बोलेल का सामाजिक न्यायाच्या बाजूनं? कोण बोलेल का फुले शाहू आंबेडकरांचं समतेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र? कुठला पुरोगामी या आणि समाज नको असं काहीतरी सुरू आहे? ओबीसी नेत्यांनाच नव्हे, भाजपला सुद्धा कुठं रोजाने पाठवलेत काय हे ओबीसीचे सेल प्रमुख? का बोलत नाहीत? आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही संपलंय ते तुम्ही सांगा. किती दिवस रॉ मटेरियल म्हणून, किती दिवस मतदार म्हणून ओबीसीला तुम्ही वापरून घेणार? बोलणार नाही ओबीसीच्या बाजूने तुम्ही? त्यामुळे फक्त ओबीसीच्या नेत्यांनाच राजकारण पडलं नाही तर भाजप सहित सर्व पक्षांना ओबीसीच्या बाजूने कोणालाही बोलायचं नाही. हे ठळक आहे, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की ओबीसीचं आरक्षण संपलंय, परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र जाहीररित्या सांगतायत की कोणाचं ओरबाडून कोणाला देणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही. काय नेमकं तुम्ही मुख्यमंत्री महोदय यांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदय यांना माझं सांगणं आहे, काल परवाच आपल्या शासनातर्फे सांगण्यात आलं की या महाराष्ट्रामध्ये 2017 सालापासून पुढे 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटले गेली. मग असं जर शासन अजेंड्यावर येऊन एका राज्यपत्र वाटणार असाल आणि ते जर ओबीसी मध्ये समावितो त्या मराठा समाजाच्या तुलनेमध्ये सांगा बरं, आणि कसं ओबीसीचं आरक्षण टिकलंय सांगा बरं. हा सामाजिक दृष्ट्या मागासावर बलुते आलो त्यावर. अरे नाभिक, सुतार, कुंभार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, कोळी, कोष्टी, तेली, तांबोळी ही माणसं कशी टिकतील मराठा समाजाच्या? आणि ते मराठा समाजाचे पंचायत राजमध्ये ते कॉम्पिट करायला येणारी माणसं, आमदाराची पोरं, आमदाराची लेकरं, आमदार खासदारांची नातेवाईक, राधाकृष्ण विखे पाटलांच्या स्वतःच्या घरातले, त्यांच्या पत्नी, हे जर ओबीसीचं आरक्षण घेणार असतील, सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आमदाराची पत्नी घेणार असेल तर 11:30 प्रमाणपत्र घेतलं आणि 1:30 वाजता ओपन मधून निवडून येऊन सुद्धा ओबीसीला राखीव असलेलं जिल्हा परिषद अध्यक्षपद जर शिंदेची पत्नी घेत असेल, मुख्यमंत्री महोदय कसं टिकलंय हे आरक्षण? कसं टिकलंय? कसा धक्का लागत नाही तुम्ही आम्हाला सांगा. करायचं काय आम्ही नक्की? कोण म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलं नाही? ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज आलाय. पंचायत राज मध्ये ओबीसीच्या जागा मराठा कुणबींनी घेतले. आता कसं सांगायचं तुम्हाला मी? हे सांगा तुम्ही आम्हाला. नसेल तर आम्ही ओबीसी बद्दल काहीही बोलणार नाही, आम्ही वाऱ्यावर सोडलाय ओबीसी, असं तरी सांगा आम्हाला. सांगा बरं कसं संपलं नाही, कसा धक्का लागला नाही ओबीसी आरक्षणाला? सांगावं मुख्यमंत्र्यांनी. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगोदर कुणबी होते, कोकणातही कुणबी होते, पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. हे बघा विषय असा आहे, परत फिरून कोर्टाचं 650 पानं आणि ह्याच्यावर सांगतो घरामध्ये होता. वेगवेगळ्या राज्यामधले शासनकर्ती जी लोक आहेत ते आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणत होते. म्हणून तर केंद्रानं ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं. जरांगे पाटलांच्या गोरगरिबांना आरक्षण द्यायचं म्हणून घटनेमध्ये 103वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 103व्या घटना दुरुस्ती अन्वये ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणलं. हे झालं देश पातळीवरचं. पण महाराष्ट्रामधल्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना परत तुम्ही 10% स्पेशल कायदा करून एससीबीसीचं आरक्षण आणलं. तुम्ही कोर्टात ती बाजू मांडताय. मग गोरगरिबांच्या लेकरांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण असताना मनोज जरांगे पाटलांना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? कारण गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सगळे जबाबदारीचा सगळा मान सन्मान, सगळे महत्वाची पदं त्यांना पाहिजे. तुम्ही कुणब्याची खोटी दाखले काढून, अरे मान्य नाही या गोष्टी. कसं टिकल? काल परवा रामदासजी आठवलेंनी जी एक भूमिका घेतली, खूप दिवसानंतर उशिरा का होईना घेतली, की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही, कुणबीकरणाद्वारे हे सामाजिक अन्यायाचं होईल. त्यांनी उशिरा का होईना घेतलेल्या भूमिकेचं मी इथं त्यांचं मी आभार मानतो.
की ओबीसीच्या बाजूने एक तरी माणूस पुढे येऊन माझं मंत्रीपद गेलं तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तरी माणूस पुढे येऊन बोलतोय याचा आम्हाला आनंद आहे, पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या पुरोगामी नेत्यांना, वेगवेगळ्या समाजाच्या संघटनांच्या नेत्यांना आमचं आव्हान असेल की ओबीसी म्हणून एक व्हा आणि मुंबईकडे चला. ओबीसी मंत्री म्हणून तुम्ही काम करताय आंदोलन म्हणून ओबीसीसाठी, तसंच जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करतात. तर जरांगे पाटलाबद्दल एवढा द्वेष मनात द्वेष असायचं कारणच नाही. जरांगे पाटलाचा आणि आमचा काही बांधायला बांध आहे का? आमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे का? मुळात जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती ईडब्ल्यूएस सोडून, एसीबीसी सोडून त्यांना ओबीसीचं आरक्षण का पाहिजे, की जे संविधानाला मान्य नाही, जे मंडल कमिशनला मान्य नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. बरं, ते कोर्टाची संविधानाची भाषा 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. मला तुम्ही एक सांगा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की गावगाड्यामधला इथला जो गावगाडा, इथली जी सामाजिक उतरंड आहे, या उतरंडीमधला सगळ्यात खाली शुद्राती शुद्र बाबासाहेबांच्या भाषेमध्ये हे कारून आरू, बलुते आलुते, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, या भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी मनोज जरांगेच्या समाजाबरोबर कशा टिकतील स्पर्धेमध्ये? त्यांच्या काय आमचं आणि मनोज जरांगेंचं वैयक्तिक भांडण आहे? आमचं भांडण आमचे हक्क अधिकार मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला मिळाले की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत. यासाठी आम्ही 10% एसीबीसी आरक्षण दिलंय, त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत नाही. 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल पण आम्ही बोलत नाही. आम्ही बोलतोय आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण असंच राहू द्या, त्याला धक्का लावू नका. ही आमची आर्त विनवणी आहे. टाहो पडतोय आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर की आमचा समाज ह्या, मी परत सांगतो, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडे, रामोशी, कुंभार, गुरव, गाववाड्यातला मेडंगे जोशी, कुडमड्या जोशी, डोंबारी, पाल पारधी, फासे पारधी, सोन कोळी, पान कोळी, महादेव कोळी, मर्याईवाला, कडक लक्ष्मीवाला, अरे ज्यांचं पाल अजून गेलं नाही, पाल जमिनीशी समांतर पाल करून भटका विमुक्त राहतोय. तुमच्या जातनिहाय जनगणनेमध्ये पालाचा उल्लेख नाही. पालामधली माणसं मोजली जात नाही. कुठला अमृतकाल, कुठला भारत देश, कुठलं स्वातंत्र्य? आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना 4थी 5वीच्या पुढे शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यकर्ते जमात असलेला मराठा समाज तुम्ही सामील करताय. मुख्यमंत्री महोदय, कसा ओबीसीचं आरक्षण टिकलंय, कसा विजयंती या मराठा समाजाला स्पर्धा करू शकणार आहे, फाईट करू शकणार आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा. ओबीसी मंत्री दबाव आणून प्रमाणपत्र रद्द करतायत असं देखील आरोप असं कुणालाही दबाव आणता येत नाही. कास्ट स्क्रुटिनीवरती असं कुणीही दबाव आणू शकत नाही, पत्र देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कास्ट स्क्रुटिनी जी असते तिला न्यायिक म्हणजे दिवाणी अधिकार असतात त्यांना, आणि त्यांच्यामध्ये जर कोण हस्तक्षेप करत असेल तर तो डायरेक्ट न्यायदानामध्ये हस्तक्षेप होतो. हे असं होणे नाही. आणि कुठलाही राजकारणी, कुठलाही मंत्री, मग ते शिरसाट साहेब असोत किंवा बावनकुळे साहेब असोत किंवा अजून कोणी असोत, ते कुठल्या पक्षाचे, ते सत्तेतले आहेत का विरोधातले, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण कुठलाही माणूस अशा पद्धतीने कास्ट स्क्रुटिनी समितीवरती, कमिटीवरती कोणीही दबाव आणू शकत नाही. साप म्हणून हा बी बनवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रशेखर बावनकुळेंवरती जे बॉडी शेमिंग झालं ते निव्वळ फालतूगिरी आहे. असं कुणाला टार्गेट करण्यानं प्रत्येक वेळी एका ओबीसी नेत्याला निवडायचं, त्याची शारीरिक ठेवण निवडायची, त्याची जात निवडायची, आणि त्यांना मग अपमानास्पद, त्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, मान शर्मेने खाली जाईल, त्यांना गिल्ट वाटेल, अशा पद्धतीनं वागण्याचं काम मनोज जरांगे गेल्या 2-3 वर्षापासून करतायत. त्यांनी कधी छगनरावजी भुजबळांना टार्गेट केलं, त्यांनी कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं गेलं, आईमाईवरून त्यांना बोलले गेले. कधी काळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना टार्गेट केलं. कधी सुद्धा एका ब्रश शब्दानं सुद्धा त्यांनी कधी जरांगेवर टीका केली नाही. त्यांना टार्गेट केलं गेलं. आम्ही तर रोजच आहे. आम्हाला तर आमच्यावरती दगड टाकणं असल्यापासून, फिजिकली हाणमार करण्यापासून, बघून घेण्याची वाट आम्ही तर रोजच बघतोय. म्हणजे ओबीसीने बोलायचं नाही हक्क अधिकाराबद्दल. ओबीसीने एखादं या लोकशाही मार्गानं, सडकशीर मार्गानं, उपोषणाच्या मार्गानं आंदोलन करायचं नाही. हे भयंकर आहे. 1 सप्टेंबरच्या आपल्या आंदोलनावरचा फोकस
जरा सुद्धा चुकून सुद्धा आम्ही इतर दुसरीकडे कुठेही घेऊन जाणार नाही. आम्ही सदनशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन उभं करत आहोत. मात्र काल गेवराईमध्ये तुमचं जंगी स्वागत झालं. नवनाथ वाघमारे देखील तुमच्या स्टेजवर होते. ज्यावेळेस नवनाथ वाघमारे स्टेजवर आले लोक उठून जायला लागले, म्हणजे तुमच्या 2 गटासमोर. नाही, गटांचा विषय नाही. काल गेवराईमध्ये खूप चांगली रॅली झाली, सभा झाली. थोडंसं मी अगोदर भाषण केलं आणि मला थोडंसं दुसरं एक काम असल्यामुळं मी तिथून निघून गेलो होतो. त्यामुळं हे असं चालत राहतं. आगे मागे किंवा सभा किंवा रॅली हे होत असतात. कारण 300-400 जात समूह आहेत. सगळ्या लोकांना एकत्र आणणं, सगळ्या लोकांचा प्रोटोकॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं मागं पुढं होत असतं. त्यामुळे ओबीसींना एकत्र आणणं आणि ओबीसीचं आंदोलन उभं करणं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जिकिरीचं, जबाबदारीचं आणि अवघड असं काम आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण तरी सुद्धा आम्ही जी मागणी करतोय, आम्ही जे संविधानिक गोष्ट मांडतोय, जे ओबीसीच्या आरक्षणाची बात मांडतोय, ह्या गोष्टीकडं महाराष्ट्रातल्या ओबीसींनी लक्ष द्यावं. आपल्याला मान सन्मान, मान पान, आम्हाला हे ते या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमची ऑलरेडी कपडे काढून घेतलेले आहेत तुमच्या या भांडणामुळं, तुमच्या जातींच्या संघटनामुळं. तुम्ही कधीच ओबीसी म्हणून एकत्र आला नाही. त्यामुळं तुमच्या अंगावर आता कपडे राहिलेले नाहीत. ओबीसी बांधवांनो, तुम्ही उघडे नागडे झालेले आहात. तुम्ही ज्या पक्षांना मतदान दिलं त्या पक्षाने ओबीसीच्या अंगावरती आता ओबीसीला निर्वस्त्र केलेलं आहे त्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी. तुमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. एकही आमदार बोलायला तयार नाही. ना उदय सामंत बोलतात, ना प्रसाद लाड बोलतात, ना विखे बोलतात, ना शिरसाट बोलतात, ना मुख्यमंत्री बोलतात, ना उपमुख्यमंत्री बोलतात, ना विरोधी पक्ष बोलतात, ना ओबीसीचे नेते बोलतात, ना मंत्री बोलतात. आज पडलेला आमदार सुद्धा तुमच्या बाजूने बोलत नाही. म्हणजे तुम्हाला वाऱ्यावर सोडलं इथल्या लोकांनी. त्यामुळं मान पान या गोष्टीमध्ये अडकू नका. ओबीसी म्हणून रस्त्यावर उतरा, नाहीतर ओबीसीचं आरक्षण विसरून जा. जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक देतात, वेगवेगळे राजकीय नेते भेटायला येतात, त्यातून मार्ग काढला जाईल असं सांगितलं जातं, परंतु तुमच्या आंदोलनाची अशी दखल अद्याप कोणी घेतली नाहीये. काय नेमकं? हे बघा, मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे, शासनकर्ती जमात आहे. मनोज जरांगे पाटलांची भाषा ही जात वर्चस्वाची आहे. महाराष्ट्रामधलं मराठा समाजाचं वर्चस्व सिद्ध करणारी आहे. दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा एकही नेता, अपवाद फक्त बाळासाहेब ठाकरेंचा सोडला, तर महाराष्ट्राच्या जनमानसाला साथ घालणारा एकही नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे ओबीसींचं दुर्दैव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, फुले शाहू आंबेडकरांचं पुढे घेऊन जाणारा एकही पुरोगामी नेता, वास्तव आणि परखडपणे भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्रात जन्माला आला नाही. हे आमचं दुर्दैव. अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी विजयंती आणि ओबीसी मध्ये जी एकजुटीची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली होती, तेवढा वकूफ असणारा, जनसामान्यांच्या मनावरती पकड असणारा नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे दुर्दैव. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अंत होऊन आज 10-12 वर्षाचा कालावधी होऊन गेला, पण इथल्या पुढाऱ्यांना आजही राजकारणासाठी गोपीनाथराव मुंडेंचं नाव घ्यावं लागतं. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरती बोलावं लागतं. पण त्याच पृथ्वीराज बाबा चव्हाणांना, त्याच राजू शेट्टींना, त्याच महादेवरावजी जानकरांना, त्याच संजयजी राऊतांना, अरे स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन ओबीसींना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय. राजू शेट्टी बोललं पाहिजे तुम्ही, महादेवजी जानकर तुम्ही बोललं पाहिजे, संजयजी राऊत, तुमच्या पेनाला कधी कधी एवढं टोक येतं. तुम्हाला मान्य ओबीसीच्या आरक्षण आज संपलेलं आहे, हे मान्य आहे की नाही मान्य? सांगा एकदा, सामनामधून लिहा एकदा. मुख्यमंत्री महोदय, ओबीसीचा डीएनए खरंच भाजपचा ओबीसी डीएनए आहे का नाही ते तुम्ही एकदा आम्हाला सांगा. एकदा होऊन जाऊ द्या. काय तुमचं म्हणणं आहे? ओबीसीचं आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही सांगा आम्हाला कसं संपलं नाही ते. 1 तारखेच्या या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर येतील. आम्ही प्रकाशजी आंबेडकरांना विनंती करू, आम्ही आंबेडकरी जनतेमधल्या वेगवेगळ्या आरपीआयच्या गटांना विनंती करू. कारण आज आम्ही जात्यात आहे आणि SC ST सुपात आहे. त्याचं कारण असं आहे की आता SC STला सुद्धा क्रिमिलेअरची अट्ट लावण्याचं आता धोरण सुरू आहे. अट्रॉसिटीचा सारखा कायदा सुद्धा जो
SC/STच्या हक्क अधिकारांचं संरक्षण असलेला कवच कुंडले असलेला अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा रद्द करण्याचं धोरण इथून पुढच्या कालावधीत येऊ शकतं. मी तुम्हाला भीती नाही घालत, पण मी वास्तव तुमच्या समोर मांडतोय. तुमच्या नोकऱ्या आउटसोर्सिंगचं गोंडस नाव देऊन तुमच्या लाखो नोकऱ्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कंपन्यांकडे गेलेत. तुम्हाला नोकऱ्या लागणार कुठून? तुमची पोरं शिकून फायदा काय? गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची पोरं वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन बेरोजगार म्हणून फिरतायत. त्याच्यावर तर आम्ही बोलूच, पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय हे महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना माझी सांगण्याची म्हणजे कळकळीची विनंती आहे. थँक्यू.